लाडक्या बहिणींनी केले लाडक्या भावाचे स्वागत। महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ शहरातील गौरी घुमट येथे लाडक्या बहिणींनी घराबाहेर पडून प्रचारासाठी आले। आमदार संग्राम जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले। संध्याकाळच्या प्रचार रॅलीत महिलांची लक्षणीय संख्या होती। अरे विश्वास कुणा एक मिनिट समोर समोर इकडे प्रश्न अरे विश्वास वार्ड क्रमांक 13 मध्ये माननीय या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या संवाद यात्रेला सुरुवात झाली आणि त्या सुरुवातीला आम्ही जे वेळापत्रक ठरवलं होतं की 2 वाजेपर्यंत हे सगळा वार्ड होईल, परंतु आता 3 वाजून गेले तरी अजून 25% सुद्धा वार्ड आमचं झालं नाही। म्हणजे एवढं प्रचंड जनतेचं प्रेम त्या माणसावर आहे आणि त्यांना काही केल्या जनता सोडायला ही निवडणूकच पूर्ण जनतेने हातात घेतलेली आहे। आज जर पाहिलं असेल की त्यांनी आता ठरवलं का रॅली बंद करून 2 व्हीलरवर मी फिरणार फक्त प्रत्येक भागात, कारण आज जर पाहिलं तर रात्री 12 वाजले तरी ही वार्ड क्रमांक 13 ची रॅली संपणार नाही। म्हणून निर्णय घेतला की 2 व्हीलरवर आम्ही प्रत्येक चौकात निरोप दिले की साहेब येऊ राहिले आणि त्याप्रमाणे प्रत्येक भागाला आता ते व्हिजिट देण्याचं काम करू राहिले। याचं एकच महत्त्वाचं कारण आहे की 10 वर्षामध्ये त्यांनी केलेला विकास आणि असलेला जनतेचा विश्वास याच्यावर ही निवडणूक आज जनतेने त्यांच्या पूर्ण हातामध्ये ही निवडणूक घेतली। आज फक्त या निवडणुकीमध्ये आपला लीड किती आहे, लीड मोजण्याचं काम चालू आहे। ह्या नगर शहरामध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार अजून लोकांना माहीत सुद्धा नाही, कोण उमेदवार आहे काहीच माहीत नाही। फक्त आणि फक्त संग्राम भैया एकच नाव या शहरामध्ये चालू आहे, कारण त्यांनी केलेला विकास आणि त्यांनी कमवलेला शहराचा विश्वास एवढंच त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे। आणि याच्यानंतर सुद्धा ते तर हॅट्रिक करणार, या काळ्या दगडावरची रेग आहे, परंतु निवडून आल्यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री या शहराचे ते मंत्री होणार आहे आणि त्याच्यानंतर दुप्पट प्रमाणे या शहराचा विकास होणार आहे। म्हणून माझी सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीनं व राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाच्या वतीनं विनंती आहे की सर्वांनी येत्या 20 तारखेला प्रचंड प्रमाणात या संग्राम भैयाला मत देऊन हा जर शहराचा गेल्या अनेक वर्षापासून थांबलेला विकास
जर पूर्ण करायचा असेल तर जास्तीत जास्त मतं देऊन आणि जास्तीत जास्त लीड देऊन या शहराचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर ठेवा. त्यांनी या शहरासाठी 10 वर्षे केलं. आता आपल्या हातात मोजून 15 दिवस राहिलेले, 15 दिवस त्यांच्यासाठी ठेवा. नंतरचा विकास तुम्ही पहा या शहरात किती बदल होणार आहे. मी माझ्या वतीनं परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सगळ्या शहरवासींना एक विनंती करतो की येत्या 20 तारखेला प्रचंड प्रमाणात मतदान करून या शहराचं नेतृत्व परत संग्राम भैयाकडे कसं राहील याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महिला मंडळाचे अध्यक्ष सौ आरती आढाव. गेल्या 5 वर्षात भैयांनी नगरकरांच्या सुखदुःखात नेहमीच साथ दिली आहे. त्यातूनच त्यांचा जनसंपर्क प्रस्थापित झाला. आज याचे क्रेडिट फक्त संग्राम भैयांनाच आहे. राजकारणाबरोबर समाजकारणात त्यांनी जे योगदान दिलंय त्याची पावती नगरकर त्यांना मतदान रूपी आशीर्वादाने नक्कीच देतील आणि 24 तारखेला विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडेल ही आम्हाला खात्री आहे. विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा. भैया जगताप हे 13 नंबर वॉर्ड मध्ये फेरीला येत आहेत. शिववरद महिला मंडळातर्फे आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि ते खूप खूप मताधिक्याने निवडून येतील असं मी ठाम विश्वास सांगते शिववरद महिलाच्या वतीने. आणि ते नामदार होतीलच हे 100% तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे. विश्वास जुना, विश्वास जुना. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी.